अरे वा! काळ्या वाटाणातले झणझणीत असा चिकन रस्सा जर तुमच्या समोर आला तर तुमचे रिॲक्शन काय असेल? तुम्हाला ही पटकन कधी खायला असे वाटेल ना? तर चला मग असंच काळं वाटण आणि झणझणीत रस्सा कसा बनवायचा तो आज आपण पूर्ण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्याच्यासाठी अर्धा किलो आपल्याला चिकन घ्यायचे आहे. चिकनवर 2-3 चमचे मीठ आणि 2 चमचे हळद टाकून घ्यायची आहे. हळदीचे प्रमाण याच्यासाठी जास्त ठेवा की जेव्हा तुम्ही चिकनला शिजायला टाकता तेव्हा पाणी किंवा त्याला पाणी सुटते, त्याला घट्टपणा हळदीमुळे जास्त येतो. आता याला मॅरिनेट व्हायला 30 मिनिटं ठेवूया. तोपर्यंत इथे आपण काळा मसाला कसा बनवायचा ते पाहूया. एका जाळीवरती इथे 2 कांदे आणि अर्धी वाटी एवढे खोबरे ठेवायचे. आता इथं कांद्याला तुम्ही लक्षात राहू द्या असे काप लावायचे आहेत, म्हणजे कांदा आपला व्यवस्थित भाजला जातो. पण मी इथे मसाला जास्त प्रमाणात बनवणार आहे. जर तुम्ही 1 किलो चिकनला बनवणार असाल तर एवढे प्रमाण 2 कांदे अर्धी वाटी खोबरे ठीक आहे. पण अर्धा किलोच्या प्रमाणात बनवत असाल तर याच्या निम्माच मसाला वापरा. मला इथे मसाला स्टोअर करायचा आहे त्यामुळे मी जास्त प्रमाणामध्ये बनवून ठेवत आहे. आता इथे खोबरं पटकन भाजायला चालू होते. खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही, त्याच्यामुळे तुम्ही हात पटकन हलवा आणि पटकन भाजून घ्या, नाहीतर तो जास्त करपला जाईल. जेव्हा तुमचं खोबरं व्यवस्थित भाजलं जाईल तेव्हा त्याचे 2 तुकडे करून आणखी त्याला व्यवस्थित भाजून घ्या. आता इथे आपले खोबरे व्यवस्थित भाजून झालेले आहे. आता कांदा हे आपण पलटून घेऊया. एका साईडने व्यवस्थित असा आपला कांदा चांगला भाजून झालेला आहे. आता याला दुसऱ्या साईडनी पण इथे व्यवस्थित भाजलेला आहे, तर थंड होण्यासाठी आपण त्याला साईडला ठेवूया. तोपर्यंत खडा मसाला तोही फ्राय करून घेऊया. त्याच्यासाठी फ्राय पॅन घेतला, त्याच्यात 1 ते 1.5 चमचा जिरे घातले. जिऱ्याला सुगंधी वास येईपर्यंत चांगला हलकं ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलं. यात 1 ते 1.5 चमचा एवढी खसखस टाकली. तुम्हाला खसखस नसेल टाकायची तर पांढरे तीळ टाका. आता इथे दालचिनीचे 1 ते 1.5 तुकडा टाकून घेतले, त्याचे छोटे तुकडे केलते. 4-5 एवढ्या लवंग टाकल्या. चांगला व्यवस्थित खरपूस वास येईपर्यंत, सुगंध असा मसाल्याचा वास येईपर्यंत भाजून घेतले. एकदम मीडियम गॅसवर थंड व्हायला ठेवले. तोपर्यंत इथे कांदा आणि खोबरे व्यवस्थित कट करून घेतले. बरोबरच इथे 1 ते 1.5 इंच एवढे अद्रक घेतले. एक मोठा मिक्सर जार घ्या, त्याच्यामध्ये सगळे खोबरे आणि कांदा टाका. बरोबरच इथे तुम्ही 1 ते 1.5 इंच अद्रक, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर आणि जी आपण मसाला फ्राय करून ठेवलेला तो टाकून घ्या. कोथिंबीरमुळे आपल्या मसाल्याला डार्क कलर येतो. थोडे पाणी घाला आणि चांगली बारीक अशी पेस्ट बनवून घ्या. तुम्ही पाहू शकता आपला मसाला तयार आहे. चला इथे मी पातेले गरम करायला ठेवले, त्यात 2 चमचे एवढे तेल टाकून घेतले. तेलामध्ये बारीक कट केलेला एक कांदा टाकून घ्यायचा. कांदा आपल्याला चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे. जर कच्चापणा राहिला तर आपल्या चिकनमध्ये सुद्धा कच्चापणा येईल. जर तुम्ही लहान मुलांना जर सूप म्हणून जर काढत असाल तर कांदा इथे व्यवस्थित भाजलेलाच पाहिजे. कांदा जेवढा चांगला भाजताना तेवढे आपल्या चिकनची म्हणजेच त्याचे सूप आहे त्याला छान अशी टेस्ट येते आणि लहान मुलं व्यवस्थित खातात. आता याच्यात मॅरिनेट झालेले चिकन टाकून व्यवस्थित चारी बाजूने हलवून घ्यायचे. मिक्स होईपर्यंत ते चिटकायला पाहते, पण एकदा मिक्स झाले की ते नाही चिटकत. याच्यात 2 ते 3 चमचे धणे पावडर टाकली. धणे पावडरनी आपलं जे मिठाचे पाणी जे असते, सूप असते, त्याला टेस्ट खूप छान येते. त्यामुळे आपली मुलं आवडीने खातात. मोठीच काय छोटी आणि छोटीच काय मोठी सगळे खाऊ शकतात. आता याच्यावरती आपल्याला एक ताट ठेवायचे आहे. ताटावरती पाणी ओतायचे आहे आणि याला व्यवस्थित शिजू द्यायचे आहे. वरचे पाण्याला चांगली वाफ यायला चालू झाली की काढून एकदा हलवून बघा. चिकन व्यवस्थित इथे पाणी सोडत आहे. पाहू शकता तुम्ही चिकननी किती छान पाणी सोडलेले आहे. असे पाणी सोडल्यानंतर आपण जे वरती गरम करायला ताटात पाणी ठेवलेले तेही टाकून घेऊ. तोपर्यंत दुसऱ्या पातेल्यात मी चांगली खळखळून उकळून पाणी घेतलेले आहे. आपल्याला झणझणीत चिकन रस्सा बनवायचा आहे त्यामुळे जास्त प्रमाणात मी इथं पाण्याचा वापर केला आहे. खळखळीत उकळलेले पाणी टाकून घेतले आणि इथे चिकनला चांगली उकळी काढून घेतली. उकळी आल्यानंतर 15 ते 20 मिनिटं याच्यावर झाकण ठेवून शिजू दिले. 15 ते 20 मिनिटानंतर झाकण काढले. तुम्ही पाहू शकता आपलं चिकन किती सुंदर अशी शिजून तयार झालेले आहे. शिजले का नाही कसे चेक करायचे? चिकनला फक्त हलक्या हाताने असे हे करा, त्याचा तुकडा पडला की आपलं चिकन शिजलं असं समजायचं. आता याला साईडला करूया. एक कढई घेतली. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचे. या तेलामध्ये 2 तमालपत्र टाकले. तमालपत्रानंतर आपल्याला इथे कांदा लसूण मसाला 2 चमचे, लाल मिर्च पावडर 2 चमचे आणि
सोलापुरी काळा मसाला 1 चमचा घेतला आहे आणि व्यवस्थित त्याला हलवून मिक्स करा. लक्षात राहू द्या की काळा मसाला म्हणजे तुम्हाला पूर्ण काळा मसाला बनवायचा असेल तर इथे शक्य तितकं तुम्ही काळा मसालाच वापरा. लाल मसाला वापरला तर त्याचा कलरसुद्धा चेंज होतो, जसा की माझ्या भाजीचा झाला. आता मला जेवढा लागणार होता, जेवढे चिकनला मला पातळ भाजी बनवायची होती तेवढाच मी काळा मसाला याच्यामध्ये टाकून घेतला आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतले. आता हा मसाला आपल्याला तोपर्यंत शिजवायचा आहे जोपर्यंत हे हलका तेल सोडत नाही किंवा त्याचा सुगंधी असा वास येत नाही. याच्यामध्ये आपण लवंग, दालचिनी घातल्यामुळे त्याचा इतका सुगंधी वास सुटतो ना, खूप मस्त येतो वास. तो वास बघूनच आपली खायची आणखी इच्छा वाढते. आता इथे मसाला चांगला व्यवस्थित शिजून तयार झालेला आहे, म्हणजे एका जागेला गोळा होत आहे. अशा वेळेस तुम्ही शिजवलेले चिकन याच्यामध्ये टाकून घ्या. आता मी इथे टाकून घेतले. याला व्यवस्थित एकदा हलवून घ्या. एकदा व्यवस्थित छान असे मिक्स करून घेतल्यानंतर जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर गरम पाणी थोडे आणखी याच्यामध्ये टाकून घ्या. आता याच्यात चवीपुरते मीठ टाकले. छान खळखळीत उकळी आली. आता मला सांगा बरे, तुम्हाला हा झणझणीत काळ्या वाटणातला चिकन रस्सा कसा वाटला? जर तुम्हाला कलर लाल वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला न घालता अगदी फक्त सोलापुरी काळा मसाला घाला. त्याच्यामुळे डार्क असा काळा कलर येईल. आणि जर तुम्हाला आणखी डार्क पाहिजे असेल तर कांदा आणि खोबरे जास्त प्रमाणात भाजा, म्हणजे आणखी डार्क कलर येतो. आता ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.